महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। शहरातील अण्णाभाऊ साठे नगर पाशीपूल चितोड रोड परिसरातील नागरिकांनी त्यांच्या भागातील रेशन दुकान क्रमांक 41 आणि 79 दुसऱ्या ठिकाणी हलवू नये अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे। माजी नगरसेविका यमुनाबाई जाधव यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात जाऊन हे निवेदन दिले। नागरिकांनी सांगितले की ह्या रेशन दुकानामुळे परिसरातील रहिवाशांना जवळच धान्य उपलब्ध होते आणि दुकानदाराविषयी त्यांची कोणतीही तक्रार नाही। नागरिकांनी व्यक्त केलेल्या चिंतेनुसार जर हे दुकान दुसरीकडे हलवले तर विशेषतः पावसाळ्यात धान्य घेण्यासाठी लांब जावे लागेल। यामुळे वृद्ध नागरिक आणि महिलांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागेल। काही दिवसापासून परिसरातील रेशन दुकानदार पुढील महिन्यापासून दुसऱ्या ठिकाणाहून धान्य घ्यावे लागेल असे सांगत असल्याने नागरिक चिंतेत आहे। या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी योग्य निर्णय घेऊन रेशन दुकान सध्याच्याच ठिकाणी सुरू ठेवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। निवेदन देताना परिसरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। मी ज्योती संजय गायकवाड, राहणार अण्णाभाऊ साठे नगर पाशीपूल चितोड रोड धुळे। आमचं रेशन दुकान 41 नंबर। आम्हाला माहित पडलं की आमचं रेशन दुसऱ्याकडे जाणार आहे म्हणून, पण आम्हाला दुसऱ्याकडे नाही द्यायचंय। आम्हाला पिंटू ब्राह्मण करे ना त्याच्याकडेच रेशन राहू द्यायचंय असं। तर मग आम्ही त्या मागणीचं निवेदन आहे मामलेदार कचेरीत आलेलं आहे, तहसीलदार कार्यालयात। तर आम्हाला तेच पाहिजे, तिथंच आम्हाला रेशन भेटलं पाहिजे, कारण आम्हाला महिन्यान वेळेच्या वेळी आम्हाला रेशन देतात। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।